महाराष्ट्रात ठाकरेंचे हे शिलेदार गेम फिरवणार. आज राज्यात उद्धव ठाकरेंची प्रचंड पिछेहाट होताना दिसत असली तरी आजही ठाकरे सेनेचे काही नेते पद्धतीने राज्यातील वातावरण फिरवण्याची क्षमता ठेवतात. हे नेते नेमके कोण हे आज आपण समजून घेऊया. मुंबईत स्वतः आदित्य ठाकरे यांनी सातत्याने विविध प्रश्न उपस्थित करून मुंबईतील शिवसैनिकांना इंधन पुरवण्याचे काम केले आहे. शाखांपासून ते शिवसैनिकांपर्यंत त्यांचं चांगलं कनेक्शन आहे. कोकणात भास्कर जाधव यांच्यासारखा तगडा शिलेदार उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याने आजही आपल्या पहाडी आवाजाने आणि आक्रमक शैलीने कोकणात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे अस्तित्व मजबूत ठेवण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर म्हणजे पुणे. पुण्यात वसंत मोरे यांची क्रेज सांगण्याची गरजच नाही. आपल्या लोकप्रियतेच्या बळावर ते पुण्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पक्षाला पुन्हा उभे करण्याचे काम करू शकतात. मराठवाड्यात ओमराजे निंबाळकर यांच्यासारखा तगडा चेहरा खासदार म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. याच बळावर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पुन्हा पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ओमराजेंचे प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात उन्मेष पाटील आणि करण पवार या जोडीने लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अस्तित्व मिळवून दिले. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी राजकारणाची पोकळी भरून काढण्याचे काम ही जोडी करू शकते. अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रत्येक आघाडीवर उद्धव ठाकरे यांची बाजू प्रखरपणे मांडण्याचे काम केले आहे. विदर्भात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांचा उदय झाला आहे.